SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. 21 जिल्ह्यामध्ये होणार 68 बाजार समित्या. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत पणन विभागाच्या वतीने राज्यातील 21 जिल्ह्यातील 68 तालुक्यामध्ये नव्या बाजार समित्या सुरू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत पणन विभागाच्या वतीने राज्यातील 21 जिल्ह्यातील 68 तालुक्यामध्ये नव्या बाजार समित्या सुरू करण्यात येणार आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवस आराखड्यानुसार कृती कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक तालुक्यात बाजार समित्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, गडचिरोली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक तालुक्यात बाजार समित्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सध्या 305 बाजार समित्या कार्यरत असून या बाजार समित्यांची 625 उपबाजार कार्यरत आहेत. तर राज्यातील 68 तालुक्यात बाजार समित्या नव्हत्या. पणन विभागामार्फत पुढील 100 दिवसाच्या करावयाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत नव्याने बाजार समित्या स्थापन करण्याचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानुसार मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुका स्तरावर बाजार समित्या स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पातील भाषणादरम्यान ही एक तालुका एक बाजार समितीची घोषणा केली होती. सध्या राज्यात 68 तालुक्यामध्ये बाजार समिती अस्तित्वात नसली तरी मुंबई उपनगरातील कुर्ला, अंधेरी, बोरिवली या तालुक्यात शहरी भाग असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करणे व्यावहारिक नाही. तसेच जालना बाजार समितीचे विभाजन होऊन बदनापूर बाजार समिती निर्माण झाली आहे. तसेच या बाजार समिती प्रश्नी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उर्वरित 65 तालुक्यामध्ये बाजार समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, अमरावती, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात या बाजार समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. सध्या राज्यात 305 बाजार समित्या असून 30 बाजार समित्यांचे उत्पन्न 25 लाखापेक्षा कमी आहे. तर 27 बाजार समित्यांचे उत्पन्न 25 ते 50 लाखांच्या दरम्यान आहे. 1 कोटीच्या आत उत्पन्न असलेल्या 54 बाजार समित्या आहेत. तर 25 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 5 बाजार समित्या आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि लातूर बाजार समित्यांचा समावेश आहे. तर ड वर्गातील म्हणजे 25 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या 30 बाजार समित्या याही तालुका पातळीवरील आहेत. नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या बाजार समित्यांसाठी पणन संचालकांनी निकष स्थापित करावेत असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी किमान 5 एकर तर उर्वरित जिल्ह्यासाठी किमान 10 ते 15 एकर जमीन आवश्यक आहे. येथे स्थापन होणार बाजार समित्या सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगड, खेड, रायगड, उरण, टाळा, सुधारगड, पाली, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हाळसा, ठाणे, अंबरनाथ, पालघर, तलासरी, जवाहर, मोखाडावाडा, विक्रमगड, नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्वर, जळगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, भडगाव, अमरावती, भातुकली, चिखलदरा, पुणे, वेल्हा, नागपूर, नागपूर ग्रामीण, भंडारा, मोहाडी, साकोली, गोंदिया, सालकसा, गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, देसाईगंज, कुरखेडा, कुर्ची, एटापल्ली, भामरगड, चंद्रपूर, बल्लारपूर, जिवती, नांदेड, अर्धापूर, छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद, सोयगाव, बीड, शिरूर, कासार, सोलापूर दक्षिण, सोलापूर, सातारा, महाबळेश्वर, सांगली, कवठेमंकाळ, जत, कडेगाव, कोल्हापूर, पन्हाळा, शाहुडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, बुदरगड, चंद्रगड, आजरा. 202 बाजार समित्यांची उत्पन्न मर्यादा 2.5 कोटींच्या आत. राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या 305 पैकी 103 बाजार समित्यांची उत्पन्न मर्यादा 5 कोटी ते 25 कोटीपर्यंत आहे. तर 202 बाजार समित्यांची उत्पन्न मर्यादा 25 लाख ते 2.5 कोटीपर्यंत आहे. बहुतांश बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या आहेत. काही दिवसापूर्वी पणन विभागाने बाजार समित्यांचे एकूण उत्पन्न, खर्च, वाढावा, लूट आदींचे मूल्यमापन करून बाजार समित्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.